काल उल्हास नदीत फेकण्यात आलेलं हे दही आणि आज नाल्यात दिसणाऱ्या दुधाच्या या पिशव्या, अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईचा हा सगळा परिणाम आहे। आयुक्तपदी विराजमान होताच तुकाराम मुंढे यांनी भेसळखोरांविरोधात आणि लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांची पळताभुई थोडी केली आहे। भेसळयुक्त पनीर, भेसळयुक्त खवा, भेसळयुक्त दूध विकणाऱ्यांसोबत खराब अन्न पदार्थ विकणाऱ्यांवर सध्या FDA मार्फत धाड सत्र सुरू आहे। त्याचाच परिणाम म्हणून काल उल्हास नदीत एका दूध डेअरी व्यावसायिकानं खराब झालेला दही फेकून दिला। त्यानंतर आज अंबरनाथ उल्हासनगर राज्य महामार्गावर रिलायन्स पेट्रोल जवळच्या नाल्यात दुधाच्या पिशव्यांचा असा खच पडला होता। या दुधाच्या पिशव्यांची एक्सपायरी डेट निघून गेली होती, तर दही, ताक, लोण्यासारखे काही खाद्यपदार्थ खराब झाले होते। यापूर्वी या खराब दुधाची आणि दुग्धजन्य पदार्थांची सर्रास विक्री केली जायची, मात्र आता तुकाराम मुंढे यांच्या कारवाईमुळे दूध आणि दुधाचे पदार्थ विकणाऱ्या व्यावसायिकांना चांगलीच धडकी भरली आहे। सर्वसामान्य नागरिकांनी मात्र मुंढेंच्या या कारवाईचं जोरदार स्वागत केलंय। मुंढेंनी सुरू केलेली ही मोहीम आणखी व्यापक करावी आणि भेसळखोरांना कायमची अद्दल घडवावी अशी मागणी सामान्य नागरिकांमधून होतीये। सिद्धेश हरवटे, एकमत न्यूज, अंबरनाथ।